नमस्कार मित्रांनो, ज्ञानयात्रा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. दररोज 1% सुधारणा, आयुष्यभर मोठा बदल. इथे आपण जगातील सर्वोत्तम पुस्तकांमधील विचार फक्त ऐकत नाही, तर त्यांना एका नवीन, काल्पनिक आणि भावनिक कथेद्वारे अनुभवतो. आजही आपण नेव्हर फिनिश्ड या पुस्तकाचा शब्दशः सारांश पाहणार नाही. त्याऐवजी या पुस्तकामागील विचार, मानसिक ताकदीचं विज्ञान, शिस्तीचं खरं महत्त्व आणि स्वतःशी चालणाऱ्या अदृश्य लढाईचं तत्वज्ञान एका नवीन कथेद्वारे समजून घेणार आहोत. ही कथा काल्पनिक आहे, मात्र कदाचित यातील संघर्ष तुम्हाला तुमचाच वाटेल. तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? वेळ, पैसे, परिस्थिती, नशीब, की दररोज सकाळी आरशात दिसणारी व्यक्ती? कल्पना करा, तुमच्याकडे आयुष्य बदलण्याची संधी आहे, पण ती संधी तुमच्या ऑफिसमध्ये नाही, तुमच्या बँक खात्यात नाही, तुमच्या नशिबातही नाही. ती आहे तुमच्या पहिल्या निर्णयात. सकाळी अलार्म वाजल्यानंतर पहिल्या 30 सेकंदात. त्या 30 सेकंदात 2 माणसं जागी होतात. एक जो म्हणतो, उठ, आजचा दिवस तुझा आहे. आणि दुसरा जो कुजबुजतो, आज नको, उद्या सुरू करू. आपण अनेकदा समजतो की आयुष्य मोठ्या निर्णयांनी बदलतं, पण खरं आयुष्य छोट्या निर्णयांच्या सवयींनी बदलतं. आजची कथा अशाच एका माणसाची आहे, जो रोज इतरांच्या प्रवासाची काळजी घ्यायचा, पण स्वतःचा प्रवास मात्र वर्षानुवर्ष पुढे ढकलत होता. आजचा प्रवास प्रेरित आहे नेव्हर फिनिश्ड या प्रेरणादायी पुस्तकामागील तत्वज्ञानापासून. लेखक डेव्हिड गॉगिन्स. हे पुस्तक यशाची गोष्ट सांगत नाही. हे पुस्तक सांगतं की यश मिळालं तरी स्वतःवर काम करणं कधीच थांबू नये. आज आपण या पुस्तकातील घटना किंवा उदाहरणं पुन्हा सांगणार नाही. त्याऐवजी त्याच विचारांना एका पूर्णपणे नवीन, मराठी, काल्पनिक आणि कॉपीराईट सुरक्षित कथेतून अनुभवणार आहोत. काही लेखक पुस्तकं लिहितात, काही लेखक विचार बदलतात, आणि काही माणसाला स्वतःकडे नव्याने पाहायला भाग पाडतात. डेव्हिड गॉगिन्स हे अशाच व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू एकच आहे: मन आधी थकतं, शरीर नंतर. ते वारंवार सांगतात, प्रेरणा सुंदर असते, पण ती कायम राहत नाही. शिस्त मात्र भावना नसते, ती एक निर्णय असतो, आणि हा निर्णय दररोज पुन्हा घ्यावा लागतो. म्हणूनच नेव्हर फिनिश्ड हा संदेश देतं की आयुष्यात अशी कोणतीही अंतिम रेषा नाही जिथे पोहोचून आपण म्हणू शकतो, आता मी पूर्ण झालो. माणूस जिवंत असेपर्यंत तो शिकू शकतो, बदलू शकतो, वाढू शकतो, आणि कदाचित हीच या पुस्तकाची सर्वात मोठी ताकद आहे. एक छोटासा प्रश्न: जर आज रात्री तुम्हाला तुमच्या भविष्याचा आरसा दिसला आणि त्या आरशात 2 व्यक्ती दिसल्या, पहिली आज सारखीच आयुष्य जगणारी आणि दुसरी पूर्ण आत्मविश्वासाने उभी असलेली, तर उद्यापासून तुम्ही कोणता एक निर्णय बदलाल? या प्रश्नाचं उत्तर कथेच्या पहिल्या भागातच हळूहळू उलगडायला सुरुवात होईल. भाग 1: आरशातला खरा शत्रू. पहाटेचे 4:45. स्टेशनवर अजून अंधार होता. फक्त प्लॅटफॉर्मवरील पिवळसर दिवे आणि दूरवरून ऐकू येणारा रेल्वे इंजिनाचा मंद आवाज. अभिजित देशमुख, वय 36, रेल्वे स्टेशन मास्टर. 15 वर्षांपासून एकाच नोकरीत. त्याच्या हातून रोज हजारो प्रवासी सुरक्षित प्रवासाला निघायचे. 1 मिनिट उशीर झाला तर संपूर्ण वेळापत्रक बिघडू शकत होतं. म्हणून इतरांच्या वेळेबद्दल तो अत्यंत शिस्तबद्ध होता, पण स्वतःच्या आयुष्याबद्दल पूर्णपणे उलट. त्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये एक वही होती. पहिल्या पानावर लिहिलेलं होतं, नवीन आयुष्य, 1 जानेवारी. दुसऱ्या वहीवर, यावेळी नक्की. तिसऱ्या वहीवर, ही शेवटची सुरुवात. 3 वर्ष, 3 वह्या आणि एकही पूर्ण न झालेला संकल्प. घरी परतल्यावर
त्याची 7 वर्षांची मुलगी सई धावत आली. बाबा, आज आपण सायकल चालवायला जाणार ना? अभिजित हसला. आज नाही ग, उद्या जाऊ. सईने काही बोललं नाही. ती शांतपणे आत निघून गेली. स्वयंपाकघरातून पत्नी स्वातीचा आवाज आला. कालही हेच म्हणालास. अभिजित काहीच बोलला नाही, कारण ती चुकीची नव्हती. त्या रात्री तो गच्चीवर उभा होता. समोरून एक मालगाडी संथ वेगाने जात होती. प्रत्येक डबा एकामागून एक, न थांबता. अचानक त्याच्या मनात विचार आला. रेल्वे कधीच विचार करत नाही, आज जाऊ का, उद्या जाऊ का. ती वेळ आली की निघते. मग मीच का प्रत्येक निर्णय उद्यावर ढकलतो? तो विचार मनात आला आणि लगेच दुसरा आवाजही आला. उद्यापासून बदलू. त्याने स्वतःशीच हसत म्हटलं, हे उद्या माझ्या आयुष्यात कधी येणार आहे? दुसऱ्या दिवशी ड्युटी संपल्यावर तो स्टेशन बाहेरच्या जुन्या चहाच्या टपरीवर थांबला. तिथे रोज एक वृद्ध गृहस्थ बसलेले असायचे. स्वच्छ पांढरा शर्ट, जुनी टोपी, हातात स्टीलचा चहाचा ग्लास. ते शांतपणे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहत बसायचे. त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांनी अभिजितला विचारलं, किती वर्ष झाली रेल्वेत? 15. आणि स्वतःच्या आयुष्याच्या स्टेशनवर? अभिजित गोंधळला. म्हणजे? गृहस्थ हसले. इतरांच्या गाड्या वेळीवर सोडतोस, स्वतःचं आयुष्य कधी सुटणार? अभिजितकडे उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्यांना भेटला. तुम्ही रेल्वेत होता का? हो. लोको पायलट. 40 वर्ष. आता निवृत्त. एक गोष्ट सांगू? अभिजितने मान हलवली. रेल्वेचं इंजिन नेहमी पुढे असतं, पण रूळ ठरवतात ते कुठे जाणार. ते थोडे थांबले, मग म्हणाले, तुझ्या आयुष्याचं इंजिन मजबूत आहे, पण रूळ ते अजूनही बहाण्यांकडे जात आहेत. अभिजित संपूर्ण रात्र झोपू शकला नाही. सकाळी अलार्म वाजला. नेहमीप्रमाणे त्याने हात पुढे केला स्नूज दाबण्यासाठी, पण कालचं वाक्य आठवलं. रूळ बहाण्यांकडे जात आहेत. त्याने हात मागे घेतला, उठला, बूट घातले आणि पहिल्यांदाच स्टेशनकडे नाही तर स्वतःकडे चालायला सुरुवात केली. तो फक्त 10 मिनिटं चालला. श्वास लागला, पाय दुखले, मन म्हणाले पुरे. पण त्यांनी अजून 10 पावलं टाकली. त्या 10 पावलांनी कोणतंही विक्रम मोडलं नाही, पण एक जुनी सवय नक्की तुटायला सुरुवात झाली. टुडेज प्रॅक्टिस. आज रात्री एका कागदावर लिहा, मी वारंवार कोणता बहाणा करतो. फक्त एक. तो बहाणा ओळखणं बदलाची पहिली पायरी असते. टुडेज थॉट. बहाणे आपल्याला तात्पुरता आराम देतात, पण सातत्य आपल्याला नवीन ओळख देतं. दुसऱ्या दिवशी ते निवृत्त लोको पायलट अभिजितच्या हातात एक छोटी वस्तू ठेवणार होते. ना पुस्तक, ना प्रेरणादायी भाषण, फक्त एक साधा आरसा. आणि त्या आरशात अभिजित पहिल्यांदाच त्याचा खरा शत्रू पाहणार होता. क्रमशः भाग 2. भाण्यांचा कारखाना. दुसऱ्या दिवशी पहाटेची थंडी नेहमीपेक्षा जास्त होती. स्टेशन बाहेर अजून धुकं पसरलेलं होतं. चहाच्या टपरीवर तेच निवृत्त लोको पायलट शांतपणे बसले होते. त्यांचं नाव वसंत काका. अभिजित जवळ गेला.
काका? वसंत काकांनी हसत खिशातून एक छोटी कापडी पिशवी काढली. हे तुझ्यासाठी. अभिजितने ती उघडली. आत एक छोटासा जुना आरसा होता. त्याच्या कडा झिजलेल्या होत्या. मागचं रंगकाम निघालेलं होतं. तो हसत म्हणाला, हा आरसा? वसंत काका शांतपणे म्हणाले, हो, आजपासून हा तुझा शिक्षक. अभिजितला काहीच समजलं नाही. आरसा मला काय शिकवणार? वसंत काका म्हणाले, लोक आरशात चेहरा पाहतात, पण फार थोडे लोक आरशात स्वतःची सत्यता पाहतात. ते पुढे म्हणाले, उद्यापासून धावायला जाण्यापूर्वी या आरशात बघ आणि स्वतःला एकच प्रश्न विचार, आज मला थांबवणार कोण? त्या रात्री अभिजितने आरसा बेडजवळ ठेवला. पहाटे 5ला अलार्म वाजला. त्याने आरसा हातात घेतला, स्वतःकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात विचारलं, आज मला थांबवणार कोण? क्षणभर शांतता. मग मनात उत्तर आलं, खूप थंडी आहे. तो हसला, म्हणजे थंडी मला थांबवणार? त्याने जॅकेट घातलं, बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न, आज मला थांबवणार कोण? शरीर दुखतंय. तो पुन्हा बाहेर पडला. तिसऱ्या दिवशी, काल उशिरा झोपलो. चौथ्या दिवशी, आज रविवार आहे. 5व्या दिवशी, आजपासून नाही, सोमवारपासून. अचानक तो स्वतःच हसायला लागला. त्याला जाणवलं, बहाणे बदलत होते, पण त्यांचा उद्देश एकच होता, त्याला जागच्या जागी ठेवणं. त्या दिवशी स्टेशनवर एक विचित्र प्रसंग घडला. एक प्रवासी धावत आला. गाडी निघून गेली होती. तो रागाने ओरडू लागला, फक्त 1 मिनिट थांबवता आली नसती का? अभिजित शांतपणे म्हणाला, साहेब, गाडी वेळेवर निघाली, तुम्ही उशिरा आलात. तो माणूस निघून गेला, पण हे वाक्य अभिजितच्या मनात दिवसभर घुमत राहिलं. गाडी वेळेवर निघाली, तुम्ही उशिरा आलात. संध्याकाळी त्याने स्वतःलाच विचारलं, माझी स्वप्नही वेळेवर आली होती. उशीर मीच केला. त्या रात्री त्यांनी जुन्या कपाटातून 3 डायऱ्या बाहेर काढल्या. पहिल्या पानांवर मोठी स्वप्न, मध्ये काही दिवसांची नोंद आणि नंतर रिकामी पानं. त्याने एक एक पान उलटलं. प्रत्येक रिकामं पान त्याच्यावर आरोप करत होतं. तू पुन्हा अर्धवट सोडलंस, तू पुन्हा थांबलास, तू पुन्हा बहाणा निवडलास. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अपयशामुळे नाही, तर कारण पहिल्यांदाच तो स्वतःपासून पळत नव्हता. दुसऱ्या दिवशी वसंत काकांनी त्याला विचारलं, आरसा काय म्हणतो? अभिजित उत्तरला, तो रोज एकच माणूस दाखवतो. वसंत काका हसले, नाही, तो रोज नवीन माणूस दाखवतो. फरक इतकाच, तुला अजून दिसायला लागलेलं नाही. ते चहाचा घोट घेत म्हणाले, अभिजित, लोक समजतात शिस्त म्हणजे मोठे त्याग. चूक. शिस्त म्हणजे स्वतःला दिलेलं छोटंसं वचन पाळणं. उद्या 5 वाजता उठणार, मग उठ. 10 मिनिटं चालणार, मग चाल. प्रश्न वेळेचा नसतो, प्रश्न विश्वासाचा असतो. विश्वास? हो, तू प्रत्येक वेळी स्वतःला वचन देतोस आणि मोडतोस, मग तुझा स्वतःवर विश्वास कसा राहील? अभिजित निशब्द झाला. हे उत्तर त्याने कधीच विचारलं नव्हतं. त्या दिवसापासून त्याने एक नवीन नियम केला. मोठी उद्दिष्ट नाहीत, मोठे संकल्प नाहीत, फक्त आजचं एक वचन. त्या दिवशीचं वचन होतं, आज मोबाईल हातात घेण्यापूर्वी 20 मिनिटं चालायचं, इतकंच. दुसऱ्या दिवशी, आज तक्रार करायची नाही. तिसऱ्या दिवशी, आज खोटा बहाणा करायचा नाही. हळूहळू वचनं लहान होती, पण त्याचं व्यक्तिमत्व बदलायला लागलं. आठवड्याभरानंतर त्याची मुलगी सई पुन्हा म्हणाली,
बाबा, आज सायकल? अभिजित काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. पूर्वीचा अभिजित म्हणाला असता, उद्या. पण आज तो हसला. चल, फक्त अर्धा तास. साधी सायकल, साधा रस्ता. पण सईच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला एक गोष्ट शिकवून गेला. स्वतःला दिलेलं वचन पाळलो की आपण इतरांनाही निराश करणं कमी करतो. टुडेज प्रॅक्टिस. आज दिवसभरात स्वतःला एकच छोटं वचन द्या. ते किती छोटं आहे याला महत्व नाही, पण ते पूर्ण करा. टुडेज थॉट. मोठी स्वप्न पूर्ण करणारे लोक वेगळे नसतात. ते फक्त स्वतःशी केलेली छोटी वचनं मोडत नाहीत. अभिजितला वाटू लागलं होतं की तो बदलतो आहे, पण आयुष्याला लहान परीक्षा घेण्यात रस नसतो. ते सगळ्यात मोठी परीक्षा तेव्हाच घेतं जेव्हा तुम्हाला वाटतं आता मी तयार आहे. आणि ती परीक्षा अगदी जवळ आली होती. क्रमशः भाग 3. भाग 3. मनाशी केलेली वाटाघाटी. 2 आठवडे झाले होते. अभिजितने स्वतःशी केलेली एकही छोटी प्रतिज्ञा मोडली नव्हती. सकाळी 5 वाजता उठणं, 20 मिनिटं चालणं, मोबाईलकडे हात न नेणं, दिवसाच्या शेवटी स्वतःचा प्रामाणिक आढावा घेणं, हे सगळं आता त्याच्या दिवसाचा भाग बनू लागलं होतं. पण एक सकाळ अशी आली जिने त्याची खरी परीक्षा घ्यायचं ठरवलं. रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस पडला होता. पहाटे अलार्म वाजला. बाहेर विजांचा कडकडाट, गार वारा, छपरावर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज. अभिजितने डोळे उघडले. आरसा हातात घेतला. नेहमीचा प्रश्न, आज मला थांबवणार कोण? यावेळी उत्तर लगेच आलं. आज हवामान. तो काही क्षण शांत बसला. मग स्वतःलाच म्हणाला, खरंच की हवामानाच्या मागे मी लपतोय? त्याने रेनकोट घातला, बूट बांधले आणि दार उघडलं. थंड पावसाचे थेंब चेहऱ्यावर आदळले. क्षणभर त्याचं मन ओरडलं, परत जा. पण त्याच्या पायांनी एक पाऊल पुढे टाकलं, मग दुसरं, मग तिसरं. त्या दिवशी त्याने अंतर जास्त पार केलं नाही, पण त्याने स्वतःवरचा विश्वास थोडा अधिक मजबूत केला. स्टेशनवर पोहोचल्यावर त्याचा सहकारी निलेश हसत म्हणाला, काय रे, या पावसातही बाहेर पडलास? अभिजितही हसला. हो. का? कारण पाऊस थांबण्याची वाट पाहिली असती तर कदाचित आयुष्यभर वाटच पाहिली असती. निलेशने खांद्यावर हात ठेवला. तुझ्यात काहीतरी बदललंय. अभिजितने उत्तर दिलं नाही, कारण त्यालाही तो बदल पूर्णपणे समजला नव्हता. त्या दिवशी स्टेशनवर प्रचंड गर्दी होती. एका गाडीला तांत्रिक अडचण आली. प्रवासी अस्वस्थ झाले. घोषणा सतत सुरू होत्या. फोन वाजत होते. काही कर्मचारी घाबरले होते. पूर्वीचा अभिजित अशा परिस्थितीत चिडचिड करायचा. आज त्याने आधी खोल श्वास घेतला, मग शांत आवाजात सूचना द्यायला सुरुवात केली. घाबरू नका, एक एक काम करू, सगळं नियंत्रणात येईल. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेरचा गोंधळ तसाच होता, पण आतला गोंधळ कमी झाला होता. त्या संध्याकाळी तो वसंत काकांना भेटला. आज एक गोष्ट लक्षात आली. काय? परिस्थिती बदलली नव्हती, पण मी बदललो होतो. वसंत काका हसले. नाही, तू अजून बदललेला नाहीस. मग तू बदलण्याच्या प्रक्रियेत आहेस. ते पुढे म्हणाले, लोकांना वाटतं बदल म्हणजे एक मोठा क्षण, पण खरा बदल शेकडो छोट्या निर्णयांमध्ये लपलेला असतो. काकांनी खिशातून एक जुनं रेल्वे तिकीट काढलं. हे पाहतोयस? हो. याची किंमत फार नाही, पण यामुळे माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. शिस्तही अशीच असते. ती दिसायला छोटी असते, पण ती आयुष्य वेगळ्या दिशेला घेऊन जाते. त्या रात्री अभिजितने डायरी उघडली. पहिल्यांदाच त्याने स्वतःबद्दल कठोर शब्द लिहिले नाहीत.
त्याऐवजी तो लिहू लागला, आज मी हार मानली नाही, आज मी बहाणा निवडला नाही, आज मी कालपेक्षा थोडा चांगला होतो. त्याला जाणवलं, स्वतःवर टीका करणं सोपं आहे, स्वतःशी प्रामाणिक राहणं अधिक कठीण आहे. काही दिवसांनी त्याच्या मुलीच्या शाळेत क्रीडा स्पर्धा होती. सई धावण्याच्या शर्यतीत सहभागी झाली होती. शर्यत सुरू झाली. अर्ध्यावर ती पडली. सगळ्यांना वाटलं ती रडील, पण ती उठली, पुन्हा धावू लागली. शेवटी ती पहिली आली नाही, तिसरीही नाही, ती शेवटची आली. पण फिनिश लाईन पार करताच ती हसत बाबांकडे धावत आली. बाबा, मी थांबले नाही. अभिजितच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याने तिला मिठी मारली. त्या क्षणी त्याला समजलं, तो फक्त स्वतःला बदलत नव्हता, तो आपल्या मुलीसाठी एक उदाहरण बनत होता. त्या रात्री वसंत काकांनी एक प्रश्न विचारला, अभिजित, तुला माहित आहे मन रोज तुझ्याशी वाटाघाटी का करतं? का? कारण त्याला आराम हवा असतो आणि वाढ नेहमी आरामाच्या बाहेर असते. म्हणून उद्यापासून जेव्हा मन म्हणेल आज नको, तेव्हा तू स्वतःला विचार, हा निर्णय माझ्या भविष्याला मजबूत करतोय की कमकुवत? टुडेज प्रॅक्टिस. आज एक कठीण काम निवडा आणि ते दिवसाच्या सुरुवातीलाच पूर्ण करा. काम पूर्ण झाल्यावर 2 मिनिटं शांत बसा आणि स्वतःला विचारा, माझं मन जिंकलं की मी? टुडेज थॉट. मनाशी केलेली प्रत्येक तडजोड तुमचं भविष्य थोडंसं कमकुवत करते आणि स्वतःशी पाळलेलं प्रत्येक वचन तुम्हाला थोडंसं अधिक मजबूत बनवतं. अभिजितला आता वाटत होतं तो योग्य मार्गावर आहे. पण जीवनाला एक सवय असते, जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता तेव्हाच ते तुमच्या समोर अशी परिस्थिती उभी करतं जिथे तुमची शिस्त, तुमचा संयम आणि तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व एका क्षणात कसोटीवर लागणार असतं. आणि ती सकाळ फक्त काही दिवसांवर येऊन ठेपली होती. क्रमशः भाग 4. भाग 4. वेदना की प्रगती? ती सकाळ इतर दिवसांसारखी नव्हती. आकाश स्वच्छ होतं, वारा शांत होता, पण अभिजितच्या मनात मात्र विचित्र अस्वस्थता होती. स्टेशनवर पोहोचताच त्याला कंट्रोल रूममधून संदेश आला. एका मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. मुख्य मार्ग काही वेळासाठी बंद करावा लागणार होता. त्याच वेळी 2 प्रवासी गाड्या येणार होत्या. स्टेशनवर गर्दी वाढू लागली. घोषणा सुरू झाल्या. प्रवाशांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. आणि अभिजितच्या मनात जुना आवाज पुन्हा जागा झाला. हे तुझ्याकडून होणार नाही. पूर्वी असं झालं असतं तर तो घाबरला असता, कदाचित रागावला असता किंवा दोष दुसऱ्यावर टाकला असता. पण यावेळी त्याने काही सेकंद डोळे मिटले, एक खोल श्वास घेतला आणि स्वतःलाच म्हणाला, समस्या मोठी आहे, पण माझा पुढचा निर्णय अजूनही माझ्या हातात आहे. त्याने टीमकडे पाहिलं. सगळेजण शांत रहा, एक एक पाऊल टाकू, घाई करायची नाही. त्याचा आवाज मोठा नव्हता, पण त्यात घाबरटपणा नव्हता. आणि संकटाच्या वेळी शांत आवाजच सर्वात जास्त विश्वास देतो. पुढची 40 मिनिटं तो सतत काम करत होता. फोन, घोषणा, रेल्वे कंट्रोल, तांत्रिक कर्मचारी, प्रवासी, प्रत्येक निर्णय महत्वाचा होता. शेवटी मार्ग पुन्हा सुरू झाला. गाड्या हळूहळू वेळापत्रकावर येऊ लागल्या. स्टेशनवरचा ताण कमी झाला. निलेश त्याच्याकडे पाहत म्हणाला, आज तू खूप वेगळा दिसत होतास. अभिजित हसला. मी वेगळा नव्हतो. मी फक्त घाबरूनही काम थांबवलं नाही. संध्याकाळी तो वसंत काकांना भेटायला गेला.
त्यांनी काही विचारलं नाही, फक्त चहाचा कप पुढे केला. काही क्षण दोघंही शांत बसली. मग अभिजित म्हणाला, आज मला भीती वाटली. वसंत काका हसले. छान. अभिजित चकित झाला. छान? हो. ज्याला भीती वाटत नाही तो बहुतेक वेळा वास्तव समजत नाही. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, भीती असूनही योग्य निर्णय घेणं. काकांनी जमिनीवर पडलेला एक लहानसा दगड उचलला. हा दगड पाहतोयस? हो, नदीतला आहे. इतका गुळगुळीत का झाला माहीत आहे? अभिजितने मान हलवली. कारण वर्षानुवर्ष पाण्याचा प्रवाह त्याच्यावर आदळत राहिला. ते म्हणाले, वेदना तुला तोडण्यासाठी येत नाही. जर तू हार मानली नाहीस तर ती तुला घडवते. त्या रात्री अभिजित घरी आला. आरशासमोर उभा राहिला. आजचा प्रश्न वेगळा होता. आज मला थांबवणार कोण? उत्तर आलं, भीती. तो काही क्षण स्वतःकडे पाहत राहिला. मग शांतपणे म्हणाला, धन्यवाद. तो स्वतःच दचकला. पहिल्यांदाच त्याने भीतीचं स्वागत केलं होतं. कारण आता त्याला समजलं होतं, भीती म्हणजे पळून जाण्याचं कारण नाही, तयार होण्याचा इशारा आहे. पुढच्या काही दिवसात अभिजितने एक नवीन सवय लावली. दररोज एक अशी गोष्ट करायची जी त्याला थोडी अस्वस्थ करेल. कधी कठीण फाईल आधी पूर्ण करायची, कधी चूक मान्य करायची, कधी ज्याच्याशी बोलणं टाळत होता त्याच्याशी संवाद सुरू करायचा. लहान गोष्टी, पण प्रत्येक वेळी त्याचं मन थोडंसं अधिक मजबूत होत होतं. एका दिवशी त्याची मुलगी सई गृहपाठ करत होती. एका गणिताच्या उदाहरणात ती अडकली. ती वही बाजूला ठेवत म्हणाली, मला नाही जमत. अभिजित तिच्या बाजूला बसला. तो पूर्वीसारखा लगेच उत्तर सांगू शकला असता, पण त्याने फक्त एक प्रश्न विचारला, एकदा अजून प्रयत्न करशील? सईने पुन्हा उदाहरण सोडवलं. दोनदा चूक झाली. तिसऱ्या वेळी उत्तर बरोबर आलं. ती आनंदाने म्हणाली, झालं. अभिजित हसला. त्याला जाणवलं, काही महिन्यांपूर्वी हे वाक्य तो स्वतःलाच सांगू शकत नव्हता. टुडेज प्रॅक्टिस. आज ज्या गोष्टीची तुम्हाला थोडी भीती वाटते ती पूर्णपणे टाळू नका. तिच्याकडे एक छोटं पाऊल टाका, फक्त एक. कारण धैर्य एका मोठ्या उडीतून नाही, तर पहिल्या छोट्या पावलातून जन्माला येतं. टुडेज थॉट. वेदना तुमची शत्रू नसते. हार मानण्याची सवयच तुमची खरी शत्रू असते. अभिजितला आता जाणवत होतं की त्याचं आयुष्य बदलत आहे. पण जीवनात काही परीक्षा अशा असतात जिथे तुमची शिस्त, तुमचं धैर्य आणि तुमचा स्वभाव सगळंच एका क्षणात कसोटीवर लागतं. आणि अभिजितसाठी ती सर्वात मोठी परीक्षा आता दारात येऊन उभी होती. क्रमशः भाग 5. भाग 5. शिस्त प्रेरणेपेक्षा मोठी असते. काही आठवड्यांनंतर अभिजितच्या आयुष्यात सगळं सुरळीत चाललं होतं. सकाळची चाल, डायरी, आरसा, लहान लहान वचनं, सगळं. आता त्याला वाटू लागलं, कदाचित आता मी बदललो आहे. पण आयुष्याची एक विचित्र सवय असते. ज्या दिवशी आपण स्वतःबद्दल जास्त खात्री बाळगतो त्याच दिवशी ते आपल्याला नम्र राहण्याची आठवण करून देतं. एका संध्याकाळी रेल्वे विभागाकडून अचानक आदेश आला. पुढील 3 महिन्यांसाठी अभिजितची बदली एका दुर्गम, डोंगराळ भागातील छोट्या स्टेशनवर करण्यात आली होती. ते स्टेशन शहरापासून जवळजवळ 70 किलोमीटर दूर होतं. ना मोठी बाजारपेठ, ना मित्र, ना परिचित लोक. फक्त 2 प्लॅटफॉर्म, एक जुनं स्टेशन आणि सभोवताली शांत डोंगर. घरी ही बातमी सांगितल्यावर स्वाती काही क्षण शांत राहिली. इतक्या लांब? हो. रोज ये जा. जवळजवळ 3 तास. सईने विचारलं, बाबा
मग आपण रोज सायकल चालवणार नाही? अभिजितने तिच्याकडे पाहिलं, हसण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनात पुन्हा जुना आवाज उठला. हे खूप कठीण आहे. पहिल्या दिवशी सकाळी 3:30ला अलार्म वाजला. झोप पूर्ण झाली नव्हती. शरीर जड वाटत होतं. बाहेर अजून रात्रच होती. त्याने आरसा हातात घेतला. आज मला थांबवणार कोण? उत्तर आलं, थकवा. तो काही क्षण आरशाकडे पाहत राहिला. मग हलकसं हसला. मागच्या महिन्यात थंडी होती, मग पाऊस, मग भीती. आज थकवा. बहाने बदलतात, पण मी बदलू नये. त्याने बूट घातले आणि घराबाहेर पडला. नवीन स्टेशन अगदी वेगळंच होतं. प्लॅटफॉर्मवर मोजके प्रवासी, जुन्या भिंती, तिकीट खिडकीवर सोडलेला रंग, दूरवर धुक्यात हरवलेले डोंगर. ते स्टेशन शांत होतं, पण त्या शांततेत एक वेगळाच आवाज होता, स्वतःच्या विचारांचा. मोठ्या स्टेशनवर गर्दी माणसाला स्वतःपासून दूर ठेवते. इथे पळायला जागाच नव्हती. त्या दिवशी स्टेशनवर एक वृद्ध सफाई कर्मचारी भेटला. त्याचं नाव होतं गणपत. वय 60च्या पुढे. पण तो रोज पहाटे स्टेशनवरील प्रत्येक बाग स्वतः स्वच्छ करायचा. अभिजितने विचारलं, काका, इतक्या मना लावून काम का करता? गणपत हसला. कारण पहिला प्रवासी जेव्हा इथे बसतो तेव्हा त्याला माझं नाव माहीत नसतं, पण त्याला स्वच्छ बाग मिळाला पाहिजे. अभिजित काही क्षण शांत राहिला. त्या एका वाक्यात त्याला शिस्तीचा अजून एक अर्थ समजला. शिस्त म्हणजे कोणी पाहत असताना चांगलं काम करणं नाही, कोणीही पाहत नसतानाही योग्य काम करणं. दिवस पुढे जात होते. प्रवासामुळे थकवा वाढत होता. कधी कधी रात्री घरी परतायला 10 वाजायचे. जेवण झाल्यावर शरीर अक्षरशः थकल्यासारखं वाटायचं. एका रात्री त्याने स्वतःलाच म्हटलं, आज डायरी नको. तो बेडवर बसला, पेन बाजूला ठेवला. अचानक त्याची नजर आरशावर गेली. त्याने स्वतःला विचारलं, हे खरंच अशक्य आहे की मी फक्त थकलोय? तो पुन्हा उठला, डायरी उघडली. फक्त 3 ओळी लिहिल्या. आजचा दिवस कठीण होता, पण मी हार मानली नाही. उद्या पुन्हा प्रयत्न करेन. फक्त 30 सेकंद. पण त्या 30 सेकंदांनी त्याची ओळख पुन्हा एकदा मजबूत केली. काही दिवसांनी वसंत काकांचा फोन आला. कसा आहेस? थकलोय. मग पण थांबलो नाही. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती. मग वसंत काका म्हणाले, अभिजित, आता मला खात्री वाटायला लागलीये. कशाची? तू आता प्रेरणेवर जगत नाहीस, तू शिस्तीवर जगायला शिकतो आहेस. ते पुढे म्हणाले, लोक नेहमी विचारतात, प्रेरणा कशी टिकवायची? मी त्यांना सांगतो, प्रेरणा टिकवायची नसते. तिची जागा शिस्त घेते. सूर्य रोज उगवण्यासाठी प्रेरित होत नाही, तो फक्त त्याचं काम करतो. माणसानेही तसंच जगायला शिकलं तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. त्या रात्री अभिजित बराच वेळ स्टेशनच्या रिकाम्या प्लॅटफॉर्मवर उभा होता. दूरवरून एक मालगाडी येत होती. इंजिनाचा आवाज हळूहळू मोठा होत गेला. त्याला अचानक जाणवलं, रेल्वेला कधीच मूड नसतो. ती वेळ आली की निघते. माणूस मात्र मूडची वाट पाहतो. आणि कदाचित म्हणूनच अनेक स्वप्न प्लॅटफॉर्मवरच उभी राहतात. टुडेज प्रॅक्टिस. आज एक काम निवडा.
जे तुम्ही सतत पुढे ढकलत आहात. प्रेरणा येण्याची वाट पाहू नका. फक्त 5 मिनिटं त्यावर काम करा. बहुतेक वेळा सुरुवातच सर्वात कठीण असते. टुडेज थॉट. प्रेरणा तुम्हाला सुरुवात करून देते, पण शिस्तच तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाते. अभिजित आता पूर्वीचा राहिला नव्हता, पण जीवनाने त्याच्यासाठी अजून एक परीक्षा राखून ठेवली होती. अशी परीक्षा जिथे त्याच्या सवयी, त्याचं धैर्य आणि त्याने गेल्या काही महिन्यात घडवलेलं संपूर्ण व्यक्तिमत्व एका क्षणात कसोटीवर लागणार होतं. आणि त्या परीक्षेत त्याला फक्त स्वतःच नाही, तर शेकडो लोकांचं भविष्य सांभाळायचं होतं. क्रमशः भाग 6. भाग 6. सर्वात मोठी परीक्षा. त्या सकाळी आकाश निरभ्र होतं. डोंगरांवर हलकं धुकं पसरलं होतं. स्टेशनवर नेहमीसारखीच वर्दळ होती. तिकीट खिडकी उघडली होती. चहाच्या स्टॉलवरून वाफ उठत होती. दूरवरून येणाऱ्या रेल्वेचा हॉर्न ऐकू येत होता. सगळं नेहमीसारखंच. पण आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा कधीच आधी सांगून येत नाही. अभिजित कंट्रोल रूममध्ये सकाळचा अहवाल पाहत होता. तेवढ्यात वॉकी टॉकीवर घाईघाईचा आवाज आला. सर, प्लॅटफॉर्म नंबर 2 एक लहान मुलगा रुळांवर पडलाय. क्षणभर सगळं शांत झालं. जणू वेळ थांबली. अभिजित धावत बाहेर आला. प्लॅटफॉर्मवर गर्दी जमली होती. लोक ओरडत होते. कोणी मोबाईलवर व्हिडिओ काढत होतं. कोणी फक्त बघत उभं होतं. रुळांमध्ये 7-8 वर्षांचा मुलगा घाबरून रडत होता. त्याचा एक पाय 2 स्लीपरमध्ये अडकला होता. आणि दूरवरून रेल्वेचा हॉर्न पुन्हा ऐकू आला. त्या क्षणी अभिजितच्या मनात 2 आवाज उठले. पहिला, धोकादायक आहे, थांब, कुणी दुसरा जाईल. दुसरा, पूर्ण शांत होता, निर्णय घे, आत्ताच. तो रुळांवर उतरला. मुलाच्या डोळ्यात अश्रू होते. काका, मला भीती वाटते. अभिजितने त्याचा हात घट्ट धरला. माझ्याकडे बघ, फक्त माझ्याकडे. आपण दोघंही इथून बाहेर पडणार. त्याच्या आवाजात घाई नव्हती, कारण त्याला माहीत होतं, घाबरलेलं मन मोठ्याने बोलल्याने शांत होत नाही, विश्वासाने होतं. स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी तत्काळ कंट्रोलला संदेश पाठवला. सिग्नल लाल करण्यात आला. पण रेल्वे आधीच जवळ आली होती. वेळ अगदी कमी होता. अभिजितने मुलाचा बूट काढला. पाय हळूच मोकळा केला. चल, आता उडी. दोघंही रुळांवरून बाजूला आले. काही सेकंदांनी रेल्वे त्यांच्या समोरून गरजत गेली. जोरदार वाऱ्याच्या झोताने अभिजितचा शर्ट उडाला. प्लॅटफॉर्मवर पूर्ण शांतता पसरली. मग एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. पण अभिजितने टाळ्या ऐकल्या नाहीत. तो फक्त त्या मुलाकडे पाहत होता. तो सुरक्षित होता, तेवढंच पुरेसं होतं. मुलाची आई धावत आली. तिने मुलाला मिठी मारली. रडत रडत ती म्हणाली, सर, मी आयुष्यभर विसरणार नाही. अभिजितने हलकसं डोकं हलवलं. आज त्याला नीट मिठी मारा. बाकी काही आठवायची गरज नाही. त्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण विभागात त्याच्या धैर्याची चर्चा होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन आले. अभिनंदनाचे संदेश आले. सोशल मीडियावर कोणीतरी व्हिडिओही टाकला. सगळेजण म्हणत होते, अभिजित हिरो आहे. पण त्या रात्री तो स्वतःला हिरो समजत नव्हता. तो वसंत काकांना भेटायला गेला. आज दोघेही बराच वेळ शांत बसले. मग वसंत काका म्हणाले, आज लोकांनी तुला हिरो म्हटलं.
अभिजित हसला. मला तसं वाटत नाही. का? कारण त्या क्षणी मी धैर्यवान झालो नाही. मी गेल्या अनेक महिन्यांपासून त्या क्षणासाठी तयार होत होतो. वसंत काकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. हेच उत्तर मी ऐकायची वाट पाहत होतो. ते पुढे म्हणाले, लोकांना वाटतं मोठे क्षण मोठी माणसं तयार करतात. सत्य उलट आहे. लहान सवयी मोठ्या क्षणांसाठी मोठा माणूस तयार करतात. तू त्या मुलाला आज वाचवलंस, पण खरं सांगू, तू त्याला आज नाही वाचवलंस. तू त्याला त्या दिवशी वाचवलंस, ज्या दिवशी पहिल्यांदा अलार्म बंद न करता उठलास. त्या दिवशी, ज्या दिवशी पावसात चालायला गेलास. त्या दिवशी, ज्या दिवशी स्वतःशी खोटं बोलणं बंद केलंस. आज फक्त त्या सगळ्या निर्णयांचं फळ मिळालं. अभिजित काही बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला पहिल्यांदाच समजलं, शिस्त आपल्याला फक्त यशासाठी तयार करत नाही, ती जीवनातील अनपेक्षित क्षणांसाठी तयार करते. त्या रात्री तो घरी पोहोचला. सई झोपलेली होती. तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं. तो बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला. मनात एकच विचार आला, जर आज मी स्वतःवर काम केलं नसतं तर कदाचित. तो विचार पूर्णही करू शकला नाही. त्याने शांतपणे खिडकी उघडली. बाहेर आकाशात असंख्य तारे चमकत होते. आज पहिल्यांदाच त्याला स्वतःबद्दल अभिमान वाटत होता. अहंकार नव्हता, फक्त शांत अभिमान. टुडेज प्रॅक्टिस. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, जर उद्या माझ्या आयुष्यात एखादा मोठा क्षण आला तर मी त्यासाठी आज तयार आहे का? जर उत्तर नाही असेल तर आजच एक छोटी सवय सुरू करा. टुडेज थॉट. मोठ्या प्रसंगाच्या दिवशी तुम्ही जसे वागता ते त्या दिवसाचं नाही, तर अनेक छोट्या दिवसांच्या सरावाचं परिणाम असतं. अभिजितची सर्वात मोठी परीक्षा संपली होती, पण त्याचा सर्वात मोठा प्रवास आता सुरू होणार होता. कारण आता लोक त्याच्याकडे बदललेल्या नजरेने पाहणार होते. आणि कधी कधी इतरांचा आदर सांभाळणं स्वतःच्या भीतीवर विजय मिळवण्यापेक्षाही कठीण असतं. क्रमशः भाग 7. त्या घटनेला 3 आठवडे झाले होते. स्टेशनवरील दैनंदिन काम पुन्हा पूर्ववत सुरू झालं होतं. गाड्या वेळेवर येत होत्या. प्रवासी नेहमीप्रमाणे धावत होते. तिकीट खिडकीवर रांगा लागत होत्या. बाहेरून पाहिलं तर काहीच बदललं नव्हतं. पण अभिजितच्या आयुष्यात एक अदृश्य बदल सुरू झाला होता. लोक आता त्याला वेगळ्या नजरेने पाहू लागले. कोणी म्हणायचं, तोच ना त्या मुलाला वाचवणारा स्टेशन मास्टर. कोणी फोटो काढायचा, कोणी हस्तांदोलन करायचा, कोणी सोशल मीडियावर त्याच्याबद्दल पोस्ट लिहायचा. पहिल्या काही दिवसांत हे सगळं त्याला विचित्र वाटलं. एका संध्याकाळी त्याने वसंत काकांना विचारलं, लोक मला हिरो म्हणतात, पण मला तसं वाटत नाही. वसंत काका हलकेच हसले. ही चांगली गोष्ट आहे. का? कारण ज्या दिवशी तू स्वतःला हिरो समजशील त्या दिवशी शिकणं थांबवशील. काही दिवसांनी रेल्वे विभागाकडून अभिजितला मुख्य कार्यालयात बोलावण्यात आलं. त्याला वाटलं कदाचित त्या घटनेबद्दल काही चौकशी असेल. पण कॉन्फरन्स रूममध्ये प्रवेश करताच त्याला टाळ्यांचा आवाज ऐकू आला. वरिष्ठ अधिकारी उभे होते. त्याला प्रशस्तीपत्र देण्यात आलं. सगळ्यांनी अभिनंदन केलं. मुख्य अधिकाऱ्यांनी विचारलं, त्या क्षणी तुम्ही इतके शांत कसे राहिलात? सगळ्यांना वाटलं तो धैर्याबद्दल बोलेल, अनुभवाबद्दल बोलेल. पण अभिजित काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, सर, त्या दिवशी मी काही विशेष केलं नाही. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले.
तो पुढे म्हणाला, मी फक्त गेल्या काही महिन्यांपासून स्वतःला दिलेली लहान लहान वचनं मोडली नव्हती. त्या छोट्या सवयींनी त्या मोठ्या क्षणी माझा निर्णय घेतला. संपूर्ण सभागृह काही क्षण शांत झालं. त्या भाषणाचा व्हिडिओ रेल्वे प्रशिक्षण केंद्रापर्यंत पोहोचला. काही आठवड्यांनी अभिजितला नव्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी निमंत्रण आलं. तो मंचावर उभा होता. समोर नवीन भरती झालेले तरुण कर्मचारी. त्यांच्या डोळ्यात उत्सुकता. एकाने हात वर केला. सर, यशाचं रहस्य काय? अभिजित हसला. जर मी 1 वर्षापूर्वी हा प्रश्न ऐकला असता तर मी मोठं उत्तर दिलं असतं. सगळी हसली. तो पुढे म्हणाला, आज माझं उत्तर फक्त 3 शब्दांचं आहे. उद्यापासून नाही. सभागृहात शांतता पसरली. कारण आयुष्यातली सर्वात धोकादायक सवय म्हणजे सुरुवात पुढे ढकलणं. त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर सईने तिची वही त्याच्या हातात दिली. बाबा, आज निबंध लिहिला. विषय होता माझा हिरो. अभिजित हसत वाचू लागला. पहिल्या ओळीत लिहिलं होतं, माझे बाबा धाडसी आहेत. त्याच्या चेहऱ्यावर स्मित आलं. पुढची ओळ वाचली. ते कधीच हार मानत नाहीत. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण शेवटची ओळ वाचून तो पूर्ण शांत झाला. माझे बाबा मला एक गोष्ट शिकवतात, जिंकल्यावर आनंदी होण्यापेक्षा प्रयत्न करत राहणं जास्त महत्वाचं आहे. अभिजितने वही अलगद बंद केली. त्याला जाणवलं, त्याचा सर्वात मोठा पुरस्कार ते प्रशस्तीपत्र नव्हतं. तो हा एक परिच्छेद होता. त्या रात्री तो एकटाच स्टेशनवर उभा होता. शेवटची गाडी निघून गेली होती. प्लॅटफॉर्म रिकामा होता. वारा शांत वाहत होता. तो हळूहळू चालत त्या जुन्या बाकाजवळ गेला, जिथे पहिल्यांदा वसंत काका भेटले होते. आज ते तिथे नव्हते. बाक रिकामा होता. त्याला थोडी काळजी वाटली. दुसऱ्या दिवशीही ते आले नाहीत. तिसऱ्या दिवशी तो त्यांच्या घरी गेला. दरवाजा त्यांच्या मुलाने उघडला. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं दुःख होतं. बाबा 2 दिवसांपूर्वी गावाला गेले. त्यांनी हे तुमच्यासाठी ठेवलं आहे. त्याने एक लिफाफा अभिजितच्या हातात दिला. अभिजितने लिफाफा उघडला. आत एक चिठ्ठी होती. सुंदर, स्वच्छ हस्ताक्षर. प्रिय अभिजित, जर तू हे पत्र वाचत असशील तर माझी गरज आता तुला उरलेली नाही. खरा गुरु तोच जो शिष्याला स्वतःवर अवलंबून राहायला शिकवतो. आता आरशात उत्तर शोध, माझ्याकडे नाही. आणि लक्षात ठेव, ज्या दिवशी तुला वाटेल मी आता पुरेसा चांगला झालो, त्या दिवशी पुन्हा सुरुवात कर. कारण माणूस फिनिश्ड होत नाही, तो फक्त थांबतो. अभिजित बराच वेळ ते पत्र हातात धरून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, एक शांत स्मित होतं. कारण त्याला समजलं होतं, खरा प्रवास कोणाच्याही आधारावर चालत नाही, तो स्वतःच्या पावलांवर चालतो. टुडेज प्रॅक्टिस. आज स्वतःला विचारा, मी कोणावर अवलंबून आहे? प्रेरणेसाठी, निर्णयासाठी की बदलासाठी? आज एक छोटा निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घ्या. टुडेज थॉट. खरा गुरु तुम्हाला स्वतःवर अवलंबून राहायला शिकवतो. कारण कायम साथ देणारी एकच व्यक्ती असते, आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. वसंत काका आता त्याच्या सोबत नव्हते, पण त्यांनी दिलेला आरसा अजूनही अभिजितच्या टेबलावर होता. आणि प्रत्येक सकाळी तो त्याच आरशात पाहून एकच प्रश्न विचारायचा, आज मला थांबवणार कोण? पण आता उत्तर बदललं होतं. त्याला माहीत होतं, खरा प्रश्न मला थांबवणार कोण हा नव्हता. खरा प्रश्न होता, आज मी कालपेक्षा कसा चांगला होणार? आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या आयुष्याचा पुढचा अध्याय घेणार होतं. असे अंतिम भाग 8. भाग 8. नेव्हर फिनिश्ड. काही महिन्यांनी अभिजितची पुन्हा बदली झाली. यावेळी
एका मोठ्या जंक्शनवर गर्दी, गोंधळ, शेकडो कर्मचारी, हजारो प्रवासी, मोठी जबाबदारी. पहिल्या दिवशी नवीन केबिनमध्ये बसताना त्याची नजर टेबलावर पडलेल्या जुन्या आरशावर गेली. तोच आरसा जो वसंत काकांनी दिला होता. त्याने तो अलगद उचलला, काही क्षण स्वतःकडे पाहिलं आणि हसला. आज त्याला आरशात घाबरलेला माणूस दिसत नव्हता, पण त्याला पूर्ण झालेला माणूसही दिसत नव्हता. त्याला शिकत राहणारा माणूस दिसत होता. एका दिवशी नवीन कर्मचारी प्रशिक्षणासाठी आले. त्यांच्यामध्ये एक तरुण मुलगा होता. नाव रोहन. पहिल्याच आठवड्यात तो निराश झाला. सर, माझ्याकडून चुका होतात. मला वाटतं ही नोकरी माझ्यासाठी नाही. अभिजित काही क्षण शांत राहिला. त्याने ड्रॉवर उघडला. तोच जुना आरसा बाहेर काढला, रोहनच्या हातात ठेवला. हे काय? अभिजित हसला. माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा शिक्षक. रोहन गोंधळला. उद्या सकाळी यात बघ आणि स्वतःला एक प्रश्न विचार, आज मला थांबवणार कोण? क्षणभर अभिजितला वसंत काकांचा चेहरा आठवला. जीवन पूर्ण वर्तुळ करून परत आलं होतं. पूर्वी तो विद्यार्थी होता, आज तो दुसऱ्याच्या प्रवासाची सुरुवात करत होता. त्या संध्याकाळी तू घरी परतला. सई आता मोठी झाली होती. ती धावण्याच्या स्पर्धेची तयारी करत होती. ती म्हणाली, बाबा, आज खूप दमले. अभिजितने विचारलं, मग उद्या काय करणार? ती हसली. पुन्हा धावणार. तोही हसला. त्याला जाणवलं, खरी शिकवण उपदेशातून नाही, उदाहरणातून पुढे जाते. आता डोळे अलगद मिटा. एक खोल श्वास घ्या. कल्पना करा, पहाटेची वेळ आहे. आकाशावर हलका केशरी रंग चढतो आहे. हवा थंड आहे. तुमच्या समोर एक लांब रस्ता आहे. तो रिकामा आहे. त्या रस्त्यावर फक्त तुम्ही आहात. ना टाळ्या, ना टीका, ना स्पर्धा. फक्त तुमचा श्वास, तुमची पावलं आणि तुमचे निर्णय. तुमच्या एका हातात एक छोटासा आरसा आहे. तुम्ही त्यात पाहता. तिथे कालचे तुम्ही दिसता आणि आजचे तुम्ही. कालचे तुम्ही नेहमी बहाणे शोधायचे. आजचे तुम्ही लहान लहान कृती निवडता. आता मनात एक वाक्य म्हणा, मी परिपूर्ण होण्यासाठी नाही, कालपेक्षा थोडा चांगला होण्यासाठी जगतो. पुन्हा एक खोल श्वास घ्या आणि मनात त्या व्यक्तीचा आभार माना, जी व्यक्ती तुमच्यासोबत जन्मापासून आहे. तुम्ही स्वतः. या कथेने आपल्याला 10 महत्वाचे विचार दिले. 1. सर्वात मोठा शत्रू परिस्थिती नसते, अनेकदा तो आपल्या मनात लपलेला बहाणा असतो. 2. मोठा बदल एका दिवसात होत नाही, तो रोजच्या छोट्या निर्णयांनी घडतो. 3. प्रेरणा क्षणिक असते, शिस्त दीर्घकाळ साथ देते. 4. भीती संपत नाही, पण तिच्यासोबत पुढे चालायला शिकता येतं. 5. स्वतःला दिलेलं प्रत्येक पूर्ण केलेलं वचन आत्मविश्वास वाढवतं. 6. संकटाच्या क्षणी आपण जे करतो ते त्या दिवसाचं नसतं, ते आपल्या रोजच्या सवयींचं प्रतिबिंब असतं. 7. खरा गुरु उत्तरं देत नाही, तो योग्य प्रश्न विचारायला शिकवतो. 8. इतरांना बदलायचं असेल तर आधी स्वतःचं उदाहरण बनावं लागतं. 9. यश म्हणजे टाळ्या नाहीत, रात्री शांत मनाने झोपता येणं हेही यशाचं एक रूप आहे. 10. आणि सर्वात महत्वाचं, वाढ कधीच संपत नाही. आयुष्यात आपण अनेकदा एखाद्या दिवसाची वाट पाहतो, ज्या दिवशी सगळं परिपूर्ण होईल. काम, आरोग्य, पैसे, मन, नातेसंबंध. पण कदाचित तो दिवस कधीच येत नाही. कारण जीवनाचं सौंदर्य अंतिम रेषेत नाही, ते प्रवासात आहे. प्रत्येक सकाळी उठून पुन्हा प्रयत्न करण्याच्या धैर्यात आहे. स्वतःला पुन्हा एक संधी देण्यात आहे. आणि कालपेक्षा आज
फक्त 1% चांगलं होण्यात आहे. कदाचित यालाच नेव्हर फिनिश्ड म्हणतात. आजचा हा प्रवास प्रेरित होता नेव्हर फिनिश्ड या पुस्तकामागील विचारांपासून आणि त्याचे लेखक डेव्हिड गॉगिन्स यांच्या मानसिक ताकद, शिस्त आणि सातत्याच्या तत्वज्ञानापासून. ही कथा पूर्णपणे काल्पनिक होती, मात्र तिच्यातील प्रश्न कदाचित आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले आहेत. विचार ऐकून आयुष्य बदलत नाही, ज्ञान मिळवूनही बदल होत नाही. बदल घडतो जेव्हा ज्ञान कृतीत उतरायला सुरुवात करतं. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच दर्जेदार मराठी पुस्तक प्रेरित कथा आणि विचारांसाठी ज्ञान यात्रा चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये एका प्रश्नाचं उत्तर नक्की लिहा. आजपासून तुम्ही कोणता एक बहाणा कायमचा सोडणार आहात. ज्ञान यात्रा, दररोज 1% सुधारणा, आयुष्यभर मोठा बदल.